नमस्कार मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयामधील प्रकरण 1 सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय ह्या प्रकरणातील संकल्पना आपण अभ्यासत आहोत आणि या संकल्पनांद्वारे सूक्ष्म आणि स्थूल ह्या दोन शास्त्रांचा परिचय किंवा ओळख आपण करून घेत आहोत। यापूर्वी आपण या शास्त्रांच्या संदर्भातले सूक्ष्म स्थूल अर्थशास्त्र हे जे शब्द आहेत त्या शब्दांचे अर्थ पाहिले, त्यांचा इतिहास पाहिला, या दोन शब्दांचे व्याख्या अभ्यासलेल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला या शास्त्रांच्या संदर्भातला पुढचा मुद्दा अभ्यासायचा आहे आणि त्या मुद्द्याच्या आधारे ह्या दोन शास्त्रांचा परिचय अधिक चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचा। आणि पुढचा मुद्दा आहे या शास्त्राची व्याप्ती व अभ्यास विषय। तर आपण या दोन्ही शास्त्रांच्या अभ्यासाचे विषय विचारात घेतले तर आपल्याला ह्या शास्त्रांविषयीचा अधिक अभ्यास किंवा त्यांची अधिक चांगली माहिती होऊ शकते। व्याप्ती आणि अभ्यास विषय जर अभ्यासायचे असतील तर सुरुवात जर व्याप्ती ह्या घटकापासून केली तर आपल्याला समजणार नाही। म्हणून या दोन शास्त्रांचा अभ्यासाचे विषय काय आहेत हे आपण समजून घेतले तर त्यावरून ह्या शास्त्रांची व्याप्ती किती आहे हे लक्षात येऊ शकतं। म्हणून अभ्यास विषयांचा आपण सुरुवातीला विचार करूया। या दोन्ही शास्त्रांमधील आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्ती आणि अभ्यास विषयांची माहिती पाहूयात, कारण 4 मार्काला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यामुळे हा थोडासा डिटेलमध्ये माहिती अभ्यासणं गरजेचे आहे। म्हणून आपण दोघांची अभ्यास आणि व्याप्ती जी आहे ती एकत्र पाहणार नाहीत, कारण व्हिडिओ मोठा होईल। चला, सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राची व्याप्ती अभ्यासत असताना आणि त्याचे अभ्यासाचे विषय पाहत असताना आपण याआधी अभ्यासलं होतं की सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शिकेतून पाहतं आणि जेव्हा सूक्ष्मदर्शिकेतून अर्थव्यवस्थेकडे हे शास्त्र पाहिल तेव्हा त्याला खूप मोठ्या संकल्पना ज्या आहेत त्या दिसणार नाहीत, तर अर्थव्यवस्थेमधल्या छोट्या छोट्या लहान संकल्पना दिसणार आहेत आणि त्यांचा अभ्यास या शास्त्रामध्ये केला जाईल। मग लहान म्हणजे नेमकं किती? लाखो कोटी लोकसंख्या आपल्या महाराष्ट्रात भारतात राहते। भारतीय अर्थव्यवस्था आपण विचारात घेतली तर मग ह्या लाखो किंवा कोट्यावधी लोकांचा विचार केला जाणार नाही एकाच वेळी। त्याच्यातलं लहान घटक कोणता होईल तर एक व्यक्ती, एक कुटुंब, हे शास्त्र त्याचा अभ्यास करेल। मग आता एका व्यक्तीचा किंवा एका कुटुंबाचा विचार करायचा असेल तर ह्या शास्त्राने त्या व्यक्तीचा अभ्यास कसा करायचा किंवा तो अभ्यास तो कसं करेल याचा विचार जर केला तर आपल्या लक्षात येतं ह्या एका व्यक्तीचा अभ्यास ते अभ्यासाला घेईल। त्याचबरोबर संपूर्ण देशामधील हजारो उद्योगधंदे आहेत, मोठमोठ्या कंपन्या आहेत, अनेक कंपन्या आहेत, तर त्यामधील एखादी उत्पादन संस्था विचारात घेईल, एखादा विक्रेता विचारात घेईल आणि त्याचा अभ्यास करेल। त्याचबरोबर एखादी वस्तू आणि तिची किंमत यांच्या संदर्भातला अभ्यास करेल। वस्तूचा अभ्यास नाही, वस्तू कशी बनली काय याचा अभ्यास नाही, हे शास्त्र कशाचा अभ्यास करेल? त्या वस्तूच्या किमतीचा, कारण हे अर्थशास्त्र आहे, त्याच्या किमतींचा अभ्यास करेल ते। ह्या किमतींचा अभ्यास या शास्त्रामध्ये होऊ शकतो। मग अशा अनेक घटक त्याला अभ्यासता येऊ शकतात, पण अभ्यासाच्या विषयांमध्ये नेमके कोणता घटक हे शास्त्र अभ्यासतं हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला सुरुवात करावी लागते एखाद्या वस्तूच्या किमतीपासून। आता तुम्ही म्हणाल विक्रेत्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे, ग्राहकांचा करणं गरजेचं आहे, एका कुटुंबाचा अभ्यास करणं गरजेचं आहे। वस्तूची किंमत अभ्यासून हे शास्त्र त्या घटकांचा अभ्यास कसा करेल? मित्रांनो, वस्तूची किंमत हा एक महत्त्वाचा घटक आहे की त्याचा अभ्यास करता करता या शास्त्राला अर्थव्यवस्थेत असलेल्या ग्राहकांचा अभ्यास करता येतो, एका ग्राहकाचा अभ्यास करता येतो आणि वस्तूच्या किमतीचा अभ्यासातूनच एका पुरवठ्याचा, एका उत्पादन संस्थेचा किंवा एका विक्रेत्याचा अभ्यास करता येतो। आता हे दोन अभ्यास कसे होत असतील तर त्या वस्तूची ग्राहक किती आहेत, त्या वस्तूची विक्री करणारे लोक किती आहेत, ह्या दोघांचा संख्या अभ्यासल्यानंतर, ह्या दोघांमधलं रिलेशन अभ्यासल्यानंतर
वस्तूची किंमत किती निश्चित होईल हे कळतं. म्हणजे किंमत निश्चितीची जर अभ्यास केला तर तुम्हाला मागणी आणि पुरवठा किंवा ग्राहक आणि विक्रेते ह्या दोघांचा अभ्यास त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक येऊन जातो. म्हणून मागणीचा फक्त अभ्यास केला असता किंवा ग्राहकाचा केला असता तर त्याच्यात पुरवठ्याचा अभ्यास आला नसता, म्हणजे विक्रेत्याचा अभ्यास आला नसता. विक्रेत्याचा अभ्यास केला तर ग्राहकाचा अभ्यास येणार नाही, पण किमतीचा अभ्यास केल्यावर दोघांचाही अभ्यास होतो. म्हणून हे शास्त्र वस्तूच्या किमतींचा अभ्यास करतं आणि त्याच्यातून मग मागणी आणि पुरवठा, ग्राहक आणि विक्रेते यांचे अभ्यास होतात. त्यामुळे या शास्त्राचा मुख्य अभ्यासाचा विषय आपण जर विचारात घेतला तर ते एक वस्तूंची किंमत याच्याशी संबंधित आहे. आणि मग त्या किमतींचा अभ्यास हा मागणी पुरवठ्यावरून ठरत असल्याने मग ते ग्राहक आणि विक्रेत्यांचा विचार करतं, त्याचाही अभ्यास त्याच्या अंतर्गत येतो. पण वस्तू किमतींच्या अंतर्गत हे अभ्यास येतात. असंच वस्तूची किंमत ठरवत असताना दुसरा एक महत्त्वाचा घटक आपल्याला पाहायला मिळतो. आता मी सांगितलं तुम्हाला की ग्राहक आणि विक्रेते जे आहेत ना ते वस्तूची किंमत ठरवतात. म्हणजे एखादी वस्तू बाजारामध्ये आहे, ती विकायला किती लोक आहेत त्याच्यावरून तो आपल्या वस्तूची किंमत सांगतो. जर कमी लोक असतील तर तो वस्तूची किंमत जास्त सांगेल, आणि खरेदी करायला मागणी करायला जर जास्त लोक आली तर मग किंमत वाढवेल, आणि मागणी करणारे कमी असतील तर विक्रेता आपली वस्तूची किंमत कमी करेल. म्हणजे वस्तूची किंमत ही एकमेकांच्या संख्येवरून जशी ठरते तशीच वस्तूची किंमत ही उत्पादनासाठी आलेल्या खर्चावरून पण ठरते. किमतींशी संबंधित अभ्यास करताना मग हे किमतींचा अभ्यास करताना दुसरा एक महत्त्वाचा घटक आहे की वस्तूची किंमत ही उत्पादनाच्या खर्चावरून पण ठरते. खर्च किती आलेला आहे त्या खर्चानुसार देखील वस्तूची किंमत ठरते. म्हणून इथं उत्पादन खर्च निश्चित करणारे जे घटक आहेत त्यांचाही अभ्यास सेपरेट ह्या शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. उत्पादन घटकांच्या किमतींविषयीचा अभ्यास. ह्या उत्पादन करण्यासाठी जे घटक वापरले ना त्यांना जे पैसे द्यावे लागतील ती वस्तू तयार करण्यासाठी जो खर्च येईल तो त्या उत्पादन घटकांसाठी येणार आहे, आणि मग त्यांना आपण किती किंमत द्यायची त्याच्यावरून वस्तूची किंमत निश्चित होत असते. मग वस्तूचं उत्पादनावरती आपण कोणकोणत्या घटकांवरती खर्च करतो यामध्ये देखील 4 घटक आहेत. पहिला भूमी, म्हणजेच तुम्हाला कारखान्यासाठी इमारत लागेल, गोडाऊन लागेल, इतर ठिकाणी त्याचा स्टोअर करण्यासाठी जागा लागेल. तिथं आपण जे भाडं देतो त्याला आपण भूमीला मिळणारा खंड म्हणतो, म्हणजे तिथं खर्च होतो. त्याचबरोबर वस्तू तयार करण्यासाठी तुम्हाला श्रमिक लागतील, मजूर लागतील, त्यांना तुम्हाला पगार द्यावे लागतील, वेतन द्यावं लागेल, म्हणजे तिथंही खर्च होणार आहे. तो खर्च. वस्तू तयार करत असताना भांडवल लागतं, भांडवली वस्तू म्हणजे यंत्र लागतात, इतर वाहतुकीची साधनं लागतात, पैसे लागतात. हे जे आहेत या घटकांवरती झालेला खर्च त्याला आपण व्याज असं म्हणतो, ते व्याजाच्या स्वरूपातला खर्च. आणि चौथा घटक आहे स्वतः जो मालक आहे वस्तू तयार करणारा त्याला थोडा नफा मिळणं अपेक्षित असतं, मग त्याचा नफाही ह्या किमतींमध्येच ॲड केला जातो. त्यामुळे हे एवढा सगळा जो खर्च आहे हा जर एकत्रित केला तर त्या खर्चानुसार तो वस्तूची किंमत आकारत असतो. म्हणजे एका वस्तूच्या किमतीत ह्या सगळ्यांचे खर्च इन्क्लूड असतात आणि त्याचा नफा पण त्याच्यामध्येच असतो. मग त्या किमतीला तो वस्तू ते विकायला तयार होतो. त्यामुळे ह्या शास्त्रात खर्चाचा अभ्यास असल्याने त्या वस्तूच्या खर्चावरती, उत्पादनावरती झालेला खर्च अभ्यासण्यासाठी ते उत्पादन घटकांच्या किमतींचा अभ्यास करतात. आणि हा अभ्यास सगळ्यांचा एकत्रित करत नाही, ते एका घटकाचा अभ्यास करतं, म्हणून ते सूक्ष्म अर्थशास्त्र आहे. मग भूमीचा वेगळा अभ्यास करेल, एका श्रमाचा विचार करेल, भांडवलाच्या एका वस्तूचा विचार करेल, एका संयोजकाचा विचार करेल, असा त्यांचा अभ्यास करेल. आणि मग उत्पादन घटकांचा खर्च अभ्यासताना त्याच्यातूनच ह्या किमती ठरवण्यासाठी त्याला भूमीला मिळणाऱ्या खंडाचा अभ्यास करावा लागतो, श्रमिकाला मिळणाऱ्या वेतनाचा अभ्यास करावा लागतो, भांडवलाला दिलं जाणार व्याज किती दिलं पाहिजे याचा अभ्यास करावा लागतो, संयोजकाला स्वतःला किती नफा ठेवला पाहिजे याचा अभ्यास करावा लागतो. त्याच्या संदर्भातला अभ्यास देखील ह्या शास्त्रामध्ये केला जातो. आता तुमच्या लक्षात आलं असेल किंमत महत्त्वाची आहे. किमतीवरून ग्राहक विक्रेत्यांचा अभ्यास होतो, त्याचबरोबर त्या वस्तूच्या किमतीमध्येच खर्च असतो, म्हणून त्या खर्चावरती झालेल्या
घटकांचाही अभ्यास त्याच्यामध्ये येतो. आणि मग शेवटी हे शास्त्र अभ्यास करतं ते म्हणजे अर्थव्यवस्थेतील व्यक्तीच्या कल्याणाचा. हे अर्थशास्त्र निर्माण कशासाठी झालेलं आहे तर लोकांचं कल्याण झालं पाहिजे, म्हणजे ग्राहकाला वस्तू खरेदी करताना जास्त किंमत द्यायला लागली नाही पाहिजे. विक्रेत्याला आपली वस्तू विकताना त्याचा खर्च भरून त्याला नफा शिल्लक राहून त्याचाही लॉस होता कामा नये, म्हणजे ग्राहकांचा पण लॉस होता कामा नये, विक्रेत्यांचा पण होता कामा नये. ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये काय होतं, ग्राहक जे आहेत ते विक्रेत्याचं शोषण करतात आणि विक्रेता जो आहे तो ग्राहकाचं शोषण करायला पाहतो आणि एकमेकांना लुटतात ते. मग हे अर्थशास्त्र दोघांचाही विचार करून दोघांचं कल्याण साधण्याचा प्रयत्न करतो. मग हा दोघांचं कल्याण केव्हा आणि कशा पद्धतीने साध्य होईल तर ते अभ्यास देखील या शास्त्रात होतात. आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की उत्पादन क्षेत्रातले सगळे कार्यक्षमता जर वापरल्या गेल्या तर मग विक्रेत्यांचं त्या ठिकाणी कल्याण होईल. उत्पादनात त्यांनी जे लोक कामावर घेतले ना वस्तू तयार करण्यासाठी, त्यांनी पूर्ण आपल्या क्षमतेने जर काम केलं तर त्या विक्रेत्याला तिथं उत्पादकाला फायदा होईल, म्हणून तिथल्या कार्यक्षमतांचा अभ्यास केला जातो. दुसरं, उपभोग क्षेत्रातल्या सर्व कार्यक्षमता ह्या ठिकाणी विचारात घेतल्या जातात. उपभोगाच्या संदर्भातल्या कोणत्या कार्यक्षमता आहेत म्हणजे ग्राहकांच्या दृष्टीने ज्या ग्राहकाला जी वस्तू ज्या पद्धतीने ज्या त्याच्या याच्या अपेक्षेप्रमाणे आवश्यक आहेत तशा पद्धतीच्या वस्तू त्याला हव्या असलेल्या वस्तू हव्या त्या किमतीमध्ये मिळणं म्हणजे त्याच्या उपभोग क्षेत्रातलं कार्यक्षमता विचारात घेतलेल्या आहेत असं म्हणता येईल. त्याचाही अभ्यास या शास्त्राला मग करावा लागतो. आणि शेवटी एकूण आर्थिक कार्यक्षमतांचाही विचार या शास्त्रात केला जातो. एकूण म्हणजे आता ह्या दोघांचा, ग्राहकांचाही लॉस व्हायला नको, विक्रेत्यांचाही व्हायला नको, म्हणून त्यांचा एकत्रित एकूण देशामध्ये किती मागणी आहे, एकूण या देशामध्ये वस्तू किती बनवलेल्या आहेत, वस्तू कमी बनवलेल्या असतील तर बाकीच्या नको असलेल्या वस्तूंचे उत्पादन थांबवून आवश्यक असलेल्या वस्तूंच्या उत्पादनाकडे ते मार्ग वळवता येतात आणि मग त्याच्यातून कल्याण साधता येतं. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर दारू, गांजा किंवा असे जे पदार्थ आहेत की ज्यांना बंधनं आहेत, उत्पादन आपण करू शकत नाही, त्याच्यामधून खूप पैसे मिळतात. म्हणून लोक पैसे मिळवण्यासाठी उत्पादक त्या वस्तूंचं उत्पादन करू शकतात. गांजाची शेती करतील पूर्ण आणि कोट्यवधी रुपये कमवतील, पण त्याचा ग्राहकांना उपयोग नाही. ठराविकच लोक आहेत ते गोष्टी घेणारे. मग त्यांच्यासाठी जर सगळी लोक उत्पादन करायला लागली तर बाकीच्यांना वस्तू मिळणार नाहीत, त्यांना उत्पादन कमी पडेल. मग अशा वेळी शासन तिथं यांच्यावर बंधनं आणतं आणि त्याच्याऐवजी उत्पादकांना गांजाचं उत्पादन, दारूचं उत्पादन बंद करायला लावून दुसरे उद्योग सुरू करायला भाग पाडतं. त्याच्यातून लोकांना आवश्यक असलेल्या वस्तू बनतात, म्हणजे एकूण आर्थिक कल्याण साधलं जातं. मग हे साधण्यासाठीच इथं सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करतं आणि ते लक्षात आणून देतं स्थूल अर्थशास्त्राच्या की गरज लोकांना नेमकी कशी आहे आणि त्याचा समतोल साधण्याचं काम करतं. ह्या मार्गाने ते आर्थिक कल्याण घडून आणतं. मग त्याचाही अभ्यास या शास्त्रामध्ये केला जातो. समजलं मित्रांनो, ह्या शास्त्राचे मुख्य आपण अभ्यासाचे विषय बाजूला काढलेत आणि मग त्या इतर प्रश्नांकडे आपण गेलेलो आहोत. आता पाहूयात व्याप्ती आणि अभ्यास विषय नेमके कसे आहेत आणि ते लक्षात कसे ठेवायचे. याच्यासाठी अभ्यास आणि व्याप्तीचा एक आपल्याला टी डायग्राम सारखा टेबल बनवता येईल. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीचे मुख्य 3 विषय आहेत. पहिला, वस्तूंच्या किंमत निश्चितीच्या सिद्धांतांचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. दुसरा घटक आहे अभ्यासाचा उत्पादन घटकांच्या किमतींच्या निश्चितीचे सिद्धांतांचा अभ्यास करायचा. आणि तिसरा, आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतांचे अभ्यास या शास्त्रामध्ये केले जाते. मुख्य विषय असे 3 आहेत. आणि मग वस्तू आणि सेवांची किंमत अभ्यासताना त्याला मागणीचं विश्लेषण आणि पुरवठ्याचं विश्लेषण ह्या दोघांचा अभ्यास करावा लागतो. कारण वस्तूची किंमत मागणी आणि पुरवठा, ग्राहक आणि विक्रेते यांच्यावरून ठरते, म्हणून त्याचा अभ्यास या शास्त्रामध्ये येतो.
उत्पादन घटकांच्या किमती ठरवत असताना उत्पादनाचे 4 घटक आहेत म्हणून चौघांच्याही किमतीच्या संदर्भातला अभ्यास या शास्त्राला करावा लागतो, जसं भूमीचा खंड, श्रमाचं वेतन, भांडवलाचं व्याज आणि संयोजकाचा नफा यांचे सिद्धांतही या शास्त्रात अभ्यासले जातात, यांच्याविषयीचा अभ्यास या शास्त्रामध्ये केला जातो. आणि शेवटी आर्थिक कल्याणाच्या संदर्भामध्ये उपभोग क्षेत्रातल्या संपूर्ण कार्यक्षमतेविषयीचा अभ्यास, उत्पादन घटकांच्या उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमतेचा अभ्यास आणि एकूण सर्व आर्थिक कार्यक्षमतांचा विचार ह्या शास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे तुम्ही सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं कोणतंही पुस्तक घेतलं आणि त्याच्यात जर पाहिलं नक्की काय आहे त्या शास्त्रात, तर त्याच्यामध्ये वस्तूंच्या किमतींच्या संदर्भातले हे मागणी पुरवठ्याची माहिती पाहायला मिळेल. उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीमध्ये खंड, वेतन, व्याज, नफा यांच्याविषयीचीच माहिती पाहायला मिळेल, किंवा मग उपभोग क्षेत्रातल्या, उत्पादन क्षेत्रातल्या किंवा कार्यक्षमतेच्या संदर्भातली माहिती पाहिजे, कल्याणाच्या संदर्भातली माहिती. याच्या व्यतिरिक्त ह्या शास्त्रात दुसरे अभ्यासाचे विषय तुम्हाला पाहायला मिळणार नाही. सूक्ष्म दृष्टीनं पाहतं, पण त्यांचा अभ्यास नक्की काय करतं तर हा अभ्यास करतो. अशा पद्धतीने त्या सगळ्या घटकांचा अभ्यास या माध्यमातून हे शास्त्र करतं आहे. म्हणून ही या शास्त्राचे अभ्यासाचे विषय आहेत. आणि हे शास्त्र ज्या ज्या घटकांचा अभ्यास करतं, जे ज्या संकल्पना अभ्यासतं आणि त्याच्यातून ज्या ज्या घटकांपर्यंत हे शास्त्र जातं, तिथपर्यंत या शास्त्राची व्याप्ती पोहोचते. त्यालाच आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती म्हणतो. ज्याचा अभ्यास करेल तिथपर्यंत त्या शास्त्राची व्याप्ती असते. म्हणून अभ्यास, विषय आणि व्याप्ती हे वेगळे नाही आहेत. ज्याचा अभ्यास करेल ती त्या शास्त्राची व्याप्ती असेल. त्यामुळे हे दोन्ही घटक एकत्रित विचारात घ्यायचे. आणि शेवटी सांगताना तुम्हाला पटवून द्यावं लागेल स्पष्टीकरणात की ह्या घटकाचा अभ्यास या शास्त्रात केला जात असल्याने सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती या घटकापर्यंत दिसून येते. असं वाक्यरचना एक केली की तुमची व्याप्ती देखील कंप्लीट होईल. ठीक आहे मित्रांनो, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती खूप डिटेलमध्ये मला वाटतं आपण विचारात घेतलेली आहेत. आणि हे जर टी डायग्राम तुमच्या लक्षात राहिली तर याच्यावरूनच स्पष्टीकरण तुम्ही लिहू शकाल. अशी टी डायग्राम ही महत्त्वाची डायग्राम आहे, ती पाठ करून ठेवा. आणि त्याच्यावरून प्रश्न आला तर टी डायग्राम पण काढायची आणि त्याच्यातून एक एक प्रकार घेऊन त्याच्यात काय काय अभ्यासलं जातं असं स्पष्टीकरण केलं, लिहिलं तर 5-5 ओळीत तुमच्या 15 ओळी होतात आणि ओके, एवढा क्वेश्चन तुमचा कंप्लीट होईल. ठीक आहे मित्रांनो, चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती आणि अभ्यास विषयांची माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.